नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, सिलेक्ट दी करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन दी ब्लँक्स. दिलेल्या 4 पर्यायापैकी एक करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा आहे, करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे आणि ही रिकामी जागा भरायची आहे. इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरलल लाईन्स देन दी सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन दी सेम साइड ऑफ दी ट्रान्सव्हर्सल इज. एका साईडचे इंटेरियर अँगल म्हणजे हे होतील किंवा या साईडचे हे होतील आणि या साईडचे हे होतील. इंटेरियर अँगल्स त्यांची सम म्हणजे ह्या दोन अँगलची ॲडिशन किती असते? 180 डिग्री असते. हा अँगल आणि हा अँगल किंवा हा अँगल किंवा हा अँगल यांची ॲडिशन किती असते? 180. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. येथे 180 डिग्री. दुसरा प्रश्न, ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स इज. दोन पॅरलल लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केले असता किती अँगल तयार होतात? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे टोटल 8 अँगल्स फॉर्म होतात. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट, 8. तिसरा प्रश्न, अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स 2 पॅरलल लाईन्स. दोन पॅरलल लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केले असता, छेदले असता. इफ दी मेजर्स ऑफ वन ऑफ दी अँगल इज 40 डिग्री. एका अँगलचं मेजरमेंट जर 40 डिग्री असेल, द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल हा होणार आहे. मग याचंही मेजरमेंट किती असेल? 40 डिग्रीच असेल, कारण करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर, 40 डिग्री. ट्रायंगल ABCमध्ये ए अँगल 76 डिग्रीचा आहे, बी 48चा आहे, तर सी किती? तिन्ही अँगलची ॲडिशन 180 असते आपल्याला माहीत आहे. त्यापैकी एक 76 आहे, दुसरा 48 आहे आणि तिसरा अँगल सी आपल्याला काढायचा आहे. तर तिघांची ॲडिशन 180. यावरून सी इक्वल टू ही ॲडिशन किती होणार आहे? 180मधून ही ॲडिशन मायनस होईल, इक्वल टू 56 डिग्री. म्हणजे सी अँगल किती असेल? 56 डिग्रीचा. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पाचवा प्रश्न, 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. दोन पॅरलल लाईन्सला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केले असता म्हणजे छेदले असता. या दोन पॅरलल लाईन्स जर ही एक ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, तर इफ मेजर ऑफ वन अल्टरनेट अँगल या अँगलचं मेजरमेंट समजा 75 डिग्री असेल, देन द मेजर ऑफ अदर अँगल. तर हा दुसरा अल्टरनेट अँगल किती मेजरमेंटचा असेल? हा पण 75चाच असेल, कारण अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रंट असतात, इक्वल असतात. 75. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर, 75 डिग्री. नेक्स्ट, दुसरा प्रश्न, रे PQ अँड रे PR आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आपण दोन रे काढू, ते परपेंडिक्युलर आहेत, PQ आणि PR. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल होईल. हे परपेंडिक्युलर आहेत. PQ आणि PR. हा PQ होईल आणि हा PR होईल. पॉइंट्स B and A आर इन दी इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल QPR. या QPR अँगलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये B पॉईंट आहे. समजा हा पॉईंट आपण B घेतला आणि एक्सटेरियर भागामध्ये तर हा पॉईंट A. परंतु ते दोन्ही पण रे आपण काढले तर ते परपेंडिक्युलर आहेत. हा B पॉईंट घेऊ आपण आणि ए पॉईंट एक्सटेरियर आहे या अँगलच्या, परंतु या रेला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे येथे पण 90 डिग्रीचा अँगल होईल. म्हणजे हा एक 90चा अँगल आहे आणि हा पण 90चा अँगल आहे. हा 90 डिग्रीचा अँगल आहे. तर आपल्याला येथे पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, कोणत्या कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर आहेत हे लिहायचं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोणते होतील? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? त्या दोन अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री यायला पाहिजे. तर आता हा टोटल 90चा अँगल आहे, त्यामुळे हा अँगल
हा अँगल आणि हा अँगल या दोघांची ॲडिशन 90 डिग्री आहे, कारण हा मोठा अँगल 90चा आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो अँगल आर पी बी प्लस अँगल बी पी क्यू इक्वल टू 90 डिग्री, कारण हा मोठा अँगल 90चा आहे. म्हणजे काय, हे दोन अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. देअरफॉर अँगल आर पी बी अँड अँगल बी पी क्यू इज अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आपण अँगल आपला 90चा आहे, त्यामुळे हा अँगल, आता येथे पहा, हा अँगल आणि हा अँगल म्हणजे सारखी मार्किंग आहे, इक्वल नाहीत, फक्त आपण समजण्यासाठी अशी मार्किंग करतोय. हा अँगल आणि हा अँगल 90 होईल, कारण हा मोठा अँगल आपला 90चा आहे. अँड बी पी क्यू प्लस अँगल क्यू पी, हा ए पॉईंट आहे, क्यू पी ए इक्वल टू 90. त्यामुळे हे दोन अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. देअरफॉर अँगल बी पी क्यू अँड अँगल क्यू पी ए इज अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. नंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे दोन अँगलची ॲडिशन ही 180 असायला पाहिजे, 180 अंश. तर आता हा अँगल 90चा आहे आणि हा पण अँगल 90चा आहे, म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन 180 येईल. त्यामुळे ते दोन अँगल सप्लिमेंटरी आहेत. पहा सप्लिमेंटरी अँगल कोणते होतील. हा मोठा अँगल 90चा आर पी क्यू, अँगल आर पी क्यू प्लस अँगल हा 90चा बी पी ए, दोघांची ॲडिशन 180 येईल, कारण प्रत्येक अँगल 90चा आहे. त्यामुळे या दोन अँगलची ॲडिशन 180 असल्यामुळे हे दोन अँगल सप्लिमेंटरी आहेत. देअरफॉर अँगल आर पी क्यू अँड अँगल बी पी ए इज अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आता आपल्याला पेअर विचारलेले आहेत कॉन्ग्रंट अँगलच्या. कॉन्ग्रंट अँगल्स म्हणजे त्यांची मेजरमेंट्स समान असतील, इक्वल असतील. कॉन्ग्रंट अँगल्स. पहा हा पण 90चा अँगल आहे आणि हा पण 90चा आहे, त्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. अँगल आर पी क्यू इक्वल टू 90 आहे अँड अँगल बी पी ए इक्वल टू 90. दोघांची मेजरमेंट समान असल्यामुळे अँगल आर पी क्यू इक्वल आहे अँगल बी पी ए. इक्वल म्हणजे कॉन्ग्रंट आहेत. पहा हा अँगल म्हणजे काय होईल. हा अँगल म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन होणार आहे, ती लिहून घेऊ आपण. अँगल आर पी बी प्लस अँगल बी पी क्यू. पहा याच अँगलला आपण या दोन अँगलच्या ॲडिशनमध्ये लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे हा 90चा अँगल आहे, या अँगलला आपण दोन अँगलमध्ये रूपांतर करू, म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल, म्हणजे अँगल बी पी क्यू प्लस अँगल क्यू पी ए. पहा दोन्ही साईडला अँगल बी पी क्यू आहे, त्यामुळे कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, अँगल आर पी बी इक्वल अँगल क्यू पी ए. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही कॉन्ग्रंट असतील, कारण दोन अँगलमध्ये हा कॉमन येतोय. ही पण कॉन्ग्रंट अँगलची पेअर होईल. ही एक पेअर होईल आपली कॉन्ग्रंट अँगलची आणि ही एक पेअर होईल. नेक्स्ट
तिसरा प्रश्न, प्रूव्ह दॅट इफ अ लाईन इज अ परपेंडिक्युलर टू वन ऑफ दी टू पॅरलल लाईन्स. येथे आपल्याला दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आणि ही लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, हीच लाईन या लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे येथे 90चा अँगल दिलेला आहे आपल्याला, तर आपल्याला येथे 90चा अँगल होतोय हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. प्रूव्ह दॅट आहे, त्यामुळे आपण गिवन माहिती लिहू, गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ती लिहून घेऊ आणि प्रूफ करू. लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू, या दोन लाईन पॅरलल आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. लाईन आर एस, ही आर एस लाईन इज अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स देम in point T and M respectively. म्हणजे ए बी लाईनला टी मध्ये आणि पी क्यू लाईनला एम मध्ये इंटरसेक्ट होते ही लाईन, आणि आपल्याला हा परपेंडिक्युलर आहे दिलेला आहे. लाईन आर एस परपेंडिक्युलर आहे लाईन ए बीला. आपल्याला टू प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन आर एस हीच लाईन या लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लाईन आर एस परपेंडिक्युलर आहे लाईन पी क्यूला. प्रूफ म्हणजे सिद्धता. आपल्याला दिलेला आहे लाईन आर एस परपेंडिक्युलर लाईन ए बी, लाईन आर एस परपेंडिक्युलर आहे लाईन ए बीला. त्यामुळे हा अँगल 90चा आहे. आर टी बी अँगल आर टी बी इक्वल टू 90 डिग्री. सपोज 1 नंबर आपण कन्सिडर करू. नाऊ लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू, हे आपल्याला दिलेलं आहे. ए बी आणि पी क्यू पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल. आर एस अँड आर एस इज दी ट्रान्सव्हर्सल. पहा, या दोन लाईन पॅरलल आहेत, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल होतील, त्यामुळे ते कॉन्ग्रंट असतील. बरोबर आहे, त्यांची मेजरमेंट इक्वल असतील. देअरफॉर अँगल आर टी बी इक्वल टू अँगल टी एम क्यू. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग अँगल्स, परंतु आर टी बी 90चा आहे, येथे आपण प्रूफ केलेलं आहे. त्यामुळे हा पण अँगल किती होईल, 90चा. देअरफॉर अँगल टी एम क्यू, हा अँगल किती येईल, 90 डिग्री फ्रॉम 1. हा 90चा अँगल आहे, याचा अर्थ ही लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे. तेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. लाईन आर एस परपेंडिक्युलर लाईन पी क्यू. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला काही अँगलची मेजरमेंट दिलेले आहेत. त्यावरून एक्स आणि वाय यांची मेजरमेंट किती आहेत हे पण काढायचं आहे. आणि एल आणि एम या दोन लाईन पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, फ्रॉम फिगर मेजर ऑफ अँगल एक्स अँगल कितीचा होणार आहे, 130चा होईल, इक्वल टू 130 डिग्री. कारण या अँगलचा तो व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, विरुद्ध कोन आहे. त्यामुळे हा अँगल किती होईल, 130चा.
रिजन लिहू आपण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, विरुद्ध कोन असल्यामुळे इक्वल आहे. अँड मेजर ऑफ अँगल वाय, वायचं मेजरमेंट त्याप्रमाणे हा पण या अँगलचा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे, त्यामुळे 50 डिग्रीच येणार आहे मेजरमेंट. वायचं मेजरमेंट 50 डिग्री. रिजन सेम रिजन, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. या दोन अँगलचं मेजरमेंट आपण काढलेलं आहे. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे लाईन एल आणि एम पॅरलल आहेत. हा अँगल आपल्याला एक्सचा 130चा मिळालेला आहे, म्हणजे हा आलेला आहे 130चा आणि हा 50चा आहे. दोघांचे ॲडिशन 180 येते, त्यामुळे हे दोन इंटेरियर अँगल होतील. बरोबर आहे, त्यामुळे ह्या दोन लाईन पॅरलल असतील. हेअर अँगल एक्स आणि प्लस 50 डिग्री, हा अँगल प्लस हा अँगल, दोघांचे ॲडिशन ती येते 130. एक्सचा अँगल 130चा आहे आणि प्लस हा अँगल 50चा, म्हणजे दोघांचे ॲडिशन 180 डिग्री येईल. म्हणजे मेजर ऑफ अँगल एक्स प्लस 50 डिग्री, म्हणजे हे दोन अँगल इंटेरियर अँगल आहेत, त्यामुळे या दोन लाईन पॅरलल आहेत. दोघांची ॲडिशन 180 आलेली आहे, त्यामुळे लाईन एल पॅरलल आहे लाईन एम. रिझन काय होईल? इंटेरियर अँगल टेस्ट. बाय इंटेरियर अँगल टेस्ट. नेक्स्ट पाचवा प्रश्न. येथे आपल्याला या तीन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे आणि वाय आणि झेड हा वाय आणि झेड या दोन अँगलचा आपल्याला रेशो दिलेला आहे 3:7. तर फाइंड मेजर ऑफ एक्स, तर या एक्स अँगलचं मेजरमेंट किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. हा रेशो दिलेला आहे आपल्याला 3:7. यांची मेजरमेंट दिलेली नाहीत, परंतु रेशो दिलेला आहे. तर लाईन ए बी पॅरलल लाईन ई एफ, ह्या तिन्ही लाईन पॅरलल असल्यामुळे आपण ही लाईन आणि ही लाईन प्रथम पॅरलल घेऊ आणि ट्रान्सव्हर्सल कोणती होईल? क्यू पी. अँड क्यू पी इज ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे काय होईल? हा एक्स अँगल आणि हा झेड अँगल हे दोन अल्टरनेट अँगल होतील, म्हणजे इक्वल येतील. बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू झेड आपण लिहू शकतो असं, कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत. आपल्याला रेशो दिलेला आहे वाय इज टू झेड इक्वल टू 3:7 दिलेला आहे. यावरून आपण असं लिहू शकतो वाय अपॉन झेड इक्वल टू 3/7 असं लिहिता येईल आपल्याला. परंतु या झेडची व्हॅल्यू आपण एक्स पुट करू शकतो, म्हणजे वाय अपॉन एक्स इक्वल टू 3/7. रिझन काय आहे? सपोज 1 नंबर फ्रॉम 1 आपण येथे झेडची व्हॅल्यू एक्स पुट केलेली आहे, कारण ते इक्वल दाखवलेले आहे आपण. आता यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू काय मिळेल? वाय इक्वल टू हा एक्स या साईडला जाईल, म्हणजे 3x/7 होईल. वायची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. बरोबर आहे. आता नाऊ लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. ए बी आणि सी डी पॅरलल आहेत, म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन किती यायला पाहिजे? 180. एक्स प्लस वाय इक्वल टू 180. एक्स प्लस वाय इक्वल टू 180. हा एक्स अँगल, परंतु वायची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायची? एक्सच्या फॉर्ममध्ये असलेली पुट करायची आहे, म्हणजे 3x/7 इक्वल टू 180. येथे आपण फ्रॉम 2 यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल आणि तीच आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, कारण एक्स व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे 7x होतील प्लस 3x होतील आणि अपॉन 7 येतील इक्वल टू 180. 10x होतील अपॉन 7 इक्वल टू
180. पहा यावरून आपल्याला 10x इक्वल टू काय मिळेल, हे 180 हे 7 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. त्यावरून एक्सची व्हॅल्यू काय करता येईल आपल्याला, 180 इंटू 7 आणि हे 10 डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे 0 0 कॅन्सल होईल. तर काय राहील 18 इंटू 7, 18 इंटू 7 म्हणजे काय होईल 126 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ अँगल, देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स किती येईल 126 डिग्रीचा. या अँगलचं मेजरमेंट किती येईल 126 डिग्री. पहा आपण प्रथम या दोन पॅरलल लाईन दाखवून हे एक्स आणि झेडच्या व्हॅल्यू इक्वल दाखवलेले आहेत, एक्स आणि झेड. नंतर जो रेशो दिला आहे त्यावेळेस आपण झेडची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्ममध्ये पुट केलेली आहे. नंतर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली एक्सच्या फॉर्ममध्ये, म्हणजे आपल्याला एक्स प्लस वाय, येथे आपण दोन्ही एक्स एक्स आलेले त्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्स प्लस वाय. तर वायची व्हॅल्यू आपण एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेली आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न, क्यू आणि आर या दोन लाईन पॅरलल आहेत, ही त्यांची पी लाईन ट्रान्सव्हर्सल आहे. तर याचं मेजरमेंट आपल्याला 80 डिग्री दिलेलं आहे, 80 डिग्रीचा अँगल आहे हा. तर व्हॅल्यू ऑफ एफ आणि जी, एफ अँगल आणि जी अँगल किती असतील. हा 80 डिग्रीचा आहे, म्हणजे हे दोन अँगल ए आणि बी लिनियर पेअरमधील अँगल होतील, म्हणजे हा वाय येणार आहे 100 डिग्रीचा. बरोबर आहे, कारण दोघांची ॲडिशन 180 पाहिजे, हा 100चा येईल. आता याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे, म्हणजे हा 100चा होईल. याचा अपोजिट अँगल हा आहे, म्हणजे हा इक्वल येणार आहे, अपोजिट अँगल असल्यामुळे 100चा. हा 80चा आहे, म्हणजे हा पण 80चा येईल. येथे जे अँगल आहेत तेच येथे अँगल येतील. हा 80चा आहे म्हणून येथे काय होईल, हा 80चा येईल, कारण हे दोन करस्पॉन्डिंग अँगल होतील. हा 100 आहे त्यामुळे हा पण 100चा येईल, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हा 80चा आहे त्यामुळे हा पण 80चा येईल, कारण हे पण करस्पॉन्डिंग अँगल होतील. आपल्याला एफ आणि जीचं मेजरमेंट पाहिजे होतं. पहा मेजर ऑफ अँगल एफ किती येणार आहे 100 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल जी 80 डिग्री. याप्रमाणे तुम्हाला काढता येतील. नेक्स्ट येथे मित्रांनो या दोन लाईन पॅरलल आहेत. पहा या दोन लाईन पॅरलल आहेत आणि या दोन लाईन पॅरलल आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, ए बी सी हा अँगल, ए बी सी हा अँगल आणि एफ डी ई हे हा अँगल इक्वल आहेत हे दाखवायचं आहे आपल्याला. पहा या दोन लाईन पॅरलल आहेत आणि या दोन लाईन पॅरलल आहेत, हे अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. प्रूफ लिहू आपण. पहा लाईन ए बी पॅरलल आहे लाईन पी एफ, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. तर त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण ही बी सी घेऊ, अँड बी सी इज अ ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे ए बी सी हा अँगल आणि बी सी डी हा अँगल, पहा हा अँगल आणि हा अँगल हे दोन अल्टरनेट अँगल होतील. या दोन लाईन पॅरलल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल आहेत, बरोबर आहे. त्यामुळे ते कॉन्ग्रंट असतील, इक्वल असतील. म्हणजे ए बी सी अँगल ए बी सी इक्वल बी सी डी अँगल बी सी डी. रिझन अल्टरनेट अँगल्स. पहा देअरफॉरचा सिम्बॉल हा असतो, वर एक टिंब असते, वर एक पॉईंट असतो आणि खाली दोन पॉईंट देअरफॉरचा. आणि रिझन सिन्स त्याचा सिम्बॉल हा असतो, वर दोन पॉईंट असतात आणि खाली एक पॉईंट असतो. आता लाईन बी सी पॅरलल लाईन ई डी अँड पी एफ is a transversal. Therefore पहा बी सी ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. तर आता हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल कोणते होतील, करस्पॉन्डिंग अँगल होतील. त्यामुळे हेही कॉन्ग्रंट आहेत. देअरफॉर अँगल बी सी डी कॉन्ग्रंट असेल, इक्वल असेल अँगल एफ डी ई.
रिजन लिहू आपण करस्पॉन्डिंग अँगल्स. येथे BCD अँगल ABCला इक्वल आहे आणि येथे BCD अँगल या अँगलला इक्वल आहे. म्हणजे येथे BCD आहे, येथे BCD आहे. या दोनवरून आपण काय लिहू शकतो, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. बरोबर आहे. सपोज 1 आणि 2, फ्रॉम 1 and 2 अँगल ABC इक्वल अँगल ABC इक्वल अँगल FDE. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट 8वा प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला AB आणि CD या दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. ही PS ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे आणि येथे जे मोठाले अँगल तयार झालेले आहेत त्यांचे बायसेक्टर दिलेले आहेत. तर म्हणजे येथे तयार होणारा अँगल हे दोन अँगल इक्वल असतील, कारण हा अँगल बायसेक्टर आहे, हा पण अँगल बायसेक्टर, हा अँगल बायसेक्टर आणि हा पण अँगल बायसेक्टर आहे. तर येथे एक्स आणि वाय मध्ये ते इंटरसेक्ट झालेले आहेत. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हा जो क्वाड्रिलॅटरल झालेला आहे तो रेक्टँगल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आयत आहे हे प्रूव्ह करायचं आहे. पहा, एकतर आपण दोन प्रकारे प्रूव्ह करू शकतो. हा क्वाड्रिलॅटरल आपण पॅरलेलोग्राम दाखवू आणि पॅरलेलोग्राममध्ये एक अँगल 90चा दाखवू. म्हणजे पॅरलेलोग्राममध्ये एक जरी अँगल 90चा असेल तर तो रेक्टँगल होऊन जातो, असंही दाखवता येईल आपल्याला. किंवा हे चारही अँगल आपल्याला 90चे दाखवले तर रेक्टँगल होऊन जाईल. आपण काय करू, हा क्वाड्रिलॅटरल प्रथम पॅरलेलोग्राम आहे हे प्रूव्ह करू. म्हणजे या दोन लाईन पॅरलल आहेत आणि या दोन लाईन पॅरलल आहेत हे प्रूव्ह करू आणि नंतर एक अँगल आपण 90चा दाखवू. म्हणजे पॅरलेलोग्राममध्ये जर 90चा एक अँगल असेल तर तो रेक्टँगल होतो, हे आपण असं प्रूव्ह करू. पहा, येथे ह्या AQR या अँगलचा बायसेक्टर हा आहे, QX हा रे बायसेक्टर आहे. म्हणजे येथे अँगल इक्वल आहेत हे दोन अँगल एक्स आणि एक्स समजा. तर आता हा एक बायसेक्टर आहे या अँगलचा, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतील. त्याप्रमाणे हा पण बायसेक्टर असल्यामुळे हे पण अँगल इक्वल आहेत, झेड आणि झेड, वाय वाय, एक्स एक्स. त्याप्रमाणे हे आपण अँगल दोन इक्वल घेऊ, म्हणजे W आणि W. पहा, इन फिगर लाईन AB पॅरलल लाईन CD. AB आणि CD पॅरलल आहेत अँड PS किंवा PR ही ट्रान्सव्हर्सल आहे अँड PR इज ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे काय पहा, हा अँगल AQR, पहा हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल अल्टरनेट अँगल होतील, त्यामुळे ते इक्वल असतील. बरोबर आहे. देअरफॉर अँगल AQR इक्वल आहे अँगल QRD ला. बरोबर आहे. रिझन लिहू अल्टरनेट अँगल्स. प्रश्न थोडा मोठा आहे, व्यवस्थित समजून घ्या. नाही समजला तर पुन्हा पुन्हा पहा. अल्टरनेट अँगल्स. पहा, प्रथम आपण हे दोन अँगल इक्वल दाखवलेले आहेत. तर AQR म्हणजे अँगल AQR म्हणजे काय, x प्लस एक्स होईल, x प्लस एक्स. आणि QRD म्हणजे काय, झेड प्लस झेड होईल. पहा, x प्लस एक्स म्हणजे काय, 2x आणि 2z. पहा, दोन्ही साईडला 2 2 आहेत, कॅन्सल होतील. म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू झेड एवढी आहे, x इक्वल टू झेड. बरोबर आहे. हे आपण प्रूव्ह केलं. एक्स आणि झेड ह्या व्हॅल्यू इक्वल आहेत. याचा अर्थ काय, हा म्हणजे हा अँगल एक्स आणि हा झेड हे दोन अँगल इक्वल आहेत. म्हणजे या दोन लाईन घेतल्या आपण, हे बायसेक्टरचे रे आणि ही ट्रान्सव्हर्सल, तर हे अँगल इक्वल आहेत. म्हणजे या दोन लाईन पॅरलल आहेत, त्या आपल्या क्वाड्रिलॅटरलच्या साईड्स आहेत आणि त्या पॅरलल येतील. बरोबर आहे. देअरफॉर एक्सचा अँगल आपण कोणता दाखविणार आता, कारण आपल्याला क्वाड्रिलॅटरलमधला अँगल पाहिजे, त्यामुळे आपण XQR हा अँगल XQR
एक्स ऐवजी आपण काय लिहिणार, अँगल एक्स क्यू आर, हा कॅपिटल एक्स आहे, हा स्मॉल एक्स आहे बरं का, इक्वल टू हा झेड अँगल म्हणजे कोणता अँगल, क्यू आर वाय, अँगल क्यू आर वाय. पहा हे दोन अँगल आपण इक्वल दाखवले, हा आणि हा अल्टरनेट अँगल झालेले आहेत, बरोबर आहे. त्यामुळे लाईन किंवा रे करू आपण, रे क्यू आर पॅरलल आहे रे आर वाय. पहा क्यू आर आणि आर वाय हे दोन रे पॅरलल येतील, बरोबर आहे. हे एक आपल्याला प्रूफ झालेलं आहे. आता इथे रिझन येईल अल्टरनेट अँगलमुळे पॅरलल आहेत, अल्टरनेट अँगल्स. पहा ज्याप्रमाणे आपण एक्स आणि झेड इक्वल दाखवले, त्याप्रमाणे आपल्याला वाय आणि डब्ल्यू पण इक्वल दाखवून हे आपल्याला या दोन लाईन पॅरलल आहेत असं दाखवता येईल, बरोबर आहे. ज्याप्रमाणे आपण हे दोन रे पॅरलल दाखवलेत, त्याप्रमाणे आपल्याला वाय आणि डब्ल्यू हे पण इक्वल घेऊन हे दोन रे पॅरलल आहेत हे पण दाखवता येईल आपल्याला. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, याच प्रोसेसने वी कॅन प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूफ नाही करायचं, फक्त असं आपण लिहिणार वाय इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे याप्रमाणे आपल्याला वाय आणि डब्ल्यू इक्वल दाखवता येतील. हे जर इक्वल असतील तर याचा अर्थ काय होईल, अँगल वाय क्यू आर इक्वल असेल अँगल क्यू आर एक्स. पहा वाय क्यू आर हा अँगल इक्वल असेल क्यू आर एक्स, म्हणजे हे अँगल इक्वल येतील नंतर, हा अँगल आणि हा अँगल, कारण मग या दोन लाईन पॅरलल होतील, बरोबर आहे, कारण ते अल्टरनेट अँगल आहेत. देअरफॉर लाईन ऐवजी रे करू आपण, रे क्यू वाय पॅरलल आहे रे आर एक्स, रिजन बाय अल्टरनेट अँगल्स. पहा क्वाड्रिलॅटरल आहे आणि आपण ह्या क्वाड्रिलॅटरलच्या या दोन साईड पॅरलल दाखवल्यात, या पण दोन साईड पॅरलल दाखवलेल्या आहेत, बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम 1 and 2 क्वाड्रिलॅटरल QXRY is a parallelogram. समांतरभुज चौकोन आहे तो पॅरलेलोग्राम, कारण अपोजिट साइड्स या पॅरलल आहेत. हा क्वाड्रिलॅटरल आपला पॅरलेलोग्राम आहे, बरोबर आहे. आता पॅरलेलोग्राम दाखवला आपण, आता आपल्याला फक्त यामध्ये 90 डिग्रीचा अँगल दाखवायचा आहे, कारण पॅरलेलोग्राम असाही असू शकतो. आपल्याला जर पॅरलेलोग्राम या प्रकारचा भेटला, पहा समोरच्या साईड पॅरलल आहेत आणि इक्वल आहेत, तर आता आपल्याला हा अँगल 90चा दाखवावा लागेल, म्हणजे हा रेक्टँगल होऊन जाईल. हा रेक्टँगल नाही, हा पॅरलेलोग्राम आहे परंतु रेक्टँगल नाही. हा 90चा अँगल असल्यामुळे हा पॅरलेलोग्राम पण आहे आणि रेक्टँगल पण आहे. त्याप्रमाणे आता आपण पॅरलेलोग्राम दाखवलेला आहे. आता आपल्याला एक अँगल फक्त 90 दाखवायचा आहे. यामध्ये एक अँगल 90 दाखवण्यासाठी आपण काय करू, पहा हा अँगल, हा AQR अँगल आणि RQB अँगल, हे दोन अँगल लिनियर पेअरमधील आहेत, हे मोठाले अँगल, बरोबर आहे. AQR आणि RQB लिनियर पेअरमधील अँगल आहेत. अँगल AQR प्लस अँगल RQB इक्वल टू 180, कारण लिनियर पेअर्स अँगल. पहा AQR, हा AQR म्हणजे आपण काय लिहिणार, AQR म्हणजे x प्लस एक्स आणि RQB हा अँगल म्हणजे काय, y प्लस वाय. याऐवजी आपण काय लिहिणार, x प्लस एक्स आणि याऐवजी आपण y प्लस वाय.
इक्वल टू काय होईल 180. पहा एक्स प्लस एक्स म्हणजे काय 2x आणि वाय प्लस वाय म्हणजे काय 2y इक्वल टू 180. जर आपण दोन कॉमन काढले येते तर काय होईल ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय येईल आणि इक्वल टू 180. पहा यावरून एक्स प्लस वाय एवढी व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 180. हे 2 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू किती येईल 90. एक्स प्लस वाय इक्वल टू 90. पहा एक्स अँगल म्हणजे कोणता अँगल येईल एक्स अँगल म्हणजे हा अँगल होईल अर्धा बरोबर आहे. ह्या टोटल अँगल क्वाड्रिलॅटरलचा हा पूर्ण अँगल त्यापैकी हा अँगल होईल एक्स आणि वाय म्हणजे हा अँगल होईल आणि एक्स प्लस वाय ही ॲडिशन आपली किती आली 90 आली म्हणजे हा अँगल एक्स प्लस वाय हा टोटल अँगल किती झालेला आहे 90चा आलेला आहे बरोबर आहे. एक्स प्लस वाय 90 हेच आपण प्रूफ केलेलं आहे. एक्स प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री आलेला आहे म्हणजे एक्स ऐवजी आपण अँगलचं नाव लिहू आता इथे. अँगल कोणता होईल एक्स क्यू आर अँगल एक्स क्यू आर. एक्स म्हणजे काय अँगल एक्स क्यू आर आणि वाय म्हणजे काय अँगल आर क्यू वाय अँगल आर क्यू वाय इक्वल टू 90 डिग्री. पहा हे दोन्ही अँगल म्हणजे कोणता अँगल होईल एक्स क्यू आर टोटल अँगल एक्स क्यू आर. हे दोन अँगल म्हणजे कोणता अँगल अँगल एक्स क्यू आर इक्वल टू 90 डिग्री. परंतु हा अँगल आपला क्वाड्रिलॅटरलचा अँगल आहे तो बरोबर आहे. म्हणजे आपण सर्वप्रथम हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे हे प्रूफ केलेलं आहे. नंतर आता त्यामध्ये हा अँगल एक 90चा आहे हे पण प्रूफ केलेलं आहे. म्हणजे हा अँगल आपला क्वाड्रिलॅटरलचा आहे हे पण प्रूफ केलेलं आहे आपण. पहा आता फ्रॉम 3 अँड 4 3 मध्ये आपण पॅरलेलोग्राम दाखवला आहे आणि 4 मध्ये एक अँगल 90चा दाखवला आहे. फ्रॉम 3 अँड 4 quadrilateral QXRY is a rectangle. त्यामुळे तो रेक्टँगल आहे आयत आहे हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.